मागणारा कोणाकडं मागतो? ऋणको मागतो धनकोकडं. ज्याच्याकडं धन आहे त्याच्याकडं मागितलं जातं. म्हणजे जो श्रीमंत आहे, जो मोठा आहे, ज्याच्याकडं देण्यासाठी काहीतरी आहे त्याच्याकडं मागितलं जातं. मागत असताना मागणारा हा नेहमी कमीपणाला प्राप्त होत असतो. व्यवहारामध्ये आपण पाहतो, आपल्याला जर एखाद्याकडून काही घ्यायचं असेल तर ज्याच्याकडून आपण ती वस्तू मागतोय त्याच्यापेक्षा आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागतो, उणेपणा स्वीकारावा लागतो. जसं व्यवहाराच्या दृष्टिकोनातून मागणं हे कमीपणाचं आहे, तसं परमार्थाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मागणं उणेपणाचंच आहे. मागणाऱ्याच्या बद्दल जगद्गुरु संत श्री तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये फार चीड असलेली आपल्याला पाहायला भेटते. तुकोबरायांच्या वाङ्मयामध्ये तुकोबराय जे कोणी भिक्षापात्र अवलंबतात त्याचा धिक्कार करतात. हात पसरीजीने धिक त्याचे त्याचे, हात पसरीजीने धिक त्याचे, हात पसरीजीने धिक त्याचे, हात पसरीजीने धिक त्याचे. हे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, का म्हणे करू ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरीजीने धिक त्याचे त्याचे, हात पसरीजीने धिक त्याचे, हात पसरीजीने धिक त्याचे, हात पसरीजीने धिक काय गोड प्रमाण आहे जगद्गुरु तुकोबरायांचं. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे, भिक्षापात्र अवलंबने, जळो जिने लाजीरवाने. तुकोबरायांची जी भाषा आहे ना, जो कोणी भिक्षेचं पात्र अवलंबन करत असेल, भिक्षेच्या पात्राचा स्वीकार करत असेल, नवे नवे झोळी अडकून मागण्याचा व्यवसाय करत असेल, त्याच्याबद्दल तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये चीड असलेली आपल्याला पाहायला सापडते. याचं महत्वाचं कारण असं आहे, तुकोबरायांना समजतंय मागणारा जो कोणी आहे ना तो उणेपणाला कमीपणाला प्राप्त होत असतो. एक गोष्ट बोलू का, मागणारा व्यवहारातला असला तरी तो कमीपणाचा आहे. म्हणजे मागणारा मनुष्य प्राणी असला तरी तो कमीपणाला प्राप्त होतोय. मागणारे सत्पुरुष असले तरी ते उणेपणाला कमीपणाला प्राप्त होतात. आणि याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट बोलतो, मागणारा देव जरी असला ना तरी तो उणेपणाला कमीपणाला प्राप्त होत असतो. मागणारा मनुष्य प्राणी त्याला उणेपणा कमीपणा प्राप्त होतो. मागणारे सत्पुरुष त्यांना कमीपणा प्राप्त होतो. भिक्षापात्र अवलंबलं का त्याला कमीपणा आलाच. व्यवहारामध्ये राजा रावणाची इतकी श्रीमंती आपल्याकडे आहे का हो? रावण ओळखीचं आहे ना तुमच्या? रावणाला ओळखतात का तुम्ही? पाठीमागं महिला मंडळ रावणाला ओळखतात का? कुठल्या बाजूच्या गावचा आहे का तो? रावणाला ओळखतात? अहो, रावणाला ओळखत नाही असा विश्वामध्ये जीव आपल्याला पाहायला भेटणार नाही. प्रत्येक मनुष्य प्राणी रावण नावाचं जे व्यक्तिमत्व आहे ना त्या व्यक्तिमत्वाशी परिचित आहे. अहो, जगाचं सोडून द्या, तुमचं माझं सोडून द्या, पण ज्यांनी जाळवणी संसार बैसलो अंगणी असं संसाराच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलेलं आहे, त्या तुकोबरायांना सुद्धा रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन करत असताना आनंद वाटला. तुकोबराय त्या रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन करतात. रावण किती श्रीमंत आहे, किती ऐश्वर्य संपन्न आहे, किती संपत्ती आहे त्याच्याकडं. दशग्रंथी ब्राह्मण आहे. रावण म्हणजे कोणी सामान्य नाही. वेदांचं ज्ञान आहे, 4 वेद मुखोद्गत आहेत रावणाचे. सामान्य गोष्ट आहे का? वेदातलं एक पद जर आपल्याला बसवायचं म्हटलं ना तरी आपल्याला शक्य होणार नाही. आपल्याला तो अधिकार नाही. आपण वेदातलं एक पद बसवू शकत नाही. असे 4 वेद मुखोद्गत असलेला राजा रावण. 6 अंगाने 4 वेदांचं अध्ययन ज्यानं केलं तो लंकाधीश राजा रावण. भगवान भोलेनाथांचा अतिशय प्रिय शिष्य म्हणजे राजा रावण. रावणानं भोलेनाथाचं जे वर्णन केलेलं आहे ना ते वर्णन तुम्ही आम्ही फक्त वाचायचं म्हटलं तरी आपल्याला शक्य होत नाही. एवढं संस्कृत मधलं जे वर्णन आहे ते वर्णन रावणानं
भोलेनाथांच्या स्तुतीत केलेला आहे, भोलेनाथांची स्तुती केलेली आहे. अहो, त्या ती स्तुती श्रवण केल्याच्या नंतर विरक्त शिरोमणी असणारे भोलेनाथ त्याच्यावरती प्रसन्न होतात. माग, तुला जे मागायचं ते देऊन टाकतो. रावणाकडे काय कमी आहे हो? लंकेसारखं राज्य आहे, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, काशाची आणि तांब्याची कोट्यावधी घरं आहेत. सप्तकोटी कांचनाची, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाचे, शुद्ध सोन्याचे. काय भाव आहे हो सोन्याचा सध्या? आपल्या सोन्याला भाव नाही, पण सोन्याला भाव आहे ना. सोन्याला भाव नाही, पण सोन्याला भाव आहे ना. लक्षात घेत चला. हा श्लेष आहे, श्लेष आहे, श्लेष. ही सगळी व्याकरण जाणणारी मंडळी आहे. हरिभक्तपरायण बालाजी महाराजांची ही सगळी शिष्य मंडळी आहे. यांना सगळ्यांना व्याकरण कळतं म्हणून श्लेष सांगितला. सोन्याला किंमत नाही, पण सोन्याला किंमत आहे. रावणाची 7 कोटी घरं सोन्याची होती. किती ऐश्वर्य आहे, किती संपत्ती आहे. जगातली सर्वात सुंदर असणारी वस्तू, जिकडं जिकडं चांगलं भेटेल ना, ते सगळं रावणानं आपल्या लंकेमध्ये आणून ठेवलेलं होतं. कोणत्याच गोष्टीची उणीव नव्हती. जिथलं पाणी गोड आहे ना, तिथलं पाणी आणून लंकेमध्ये ठेवलं. हो, ही गोष्ट सोडून द्या. जे देव आहेत ना, ज्यांच्या प्राप्तीसाठी, ज्यांना भेटायसाठी आपण आपलं आयुष्य कष्टी घालतो, ते सगळे देव या पट्ट्यानं बांधून आणले होते लंकेमध्ये, बांधून. आणि त्यांच्या पायऱ्या करून, त्या पायऱ्यावरती त्यांना पालतं टाकून त्यांच्या अंगावरून वरती सिंहासनावरती जात होता. सामान्य शक्ती आहे का? सीतेच्या बद्दल मनामध्ये अभिलाषा निर्माण झाली. सीता मातेच्या बद्दल भिक्षा पात्र काकेमध्ये अडकवलं. साधूचा भिक्षेकऱ्याचा वेश घेतला, गोसाव्याचा वेश घेतला, आणि रावण सीतेच्या कुटियाच्या बाजूने भिक्षा मागण्यासाठी गेला. अहो, एवढा ऐश्वर्य असणारा रावण पण धुळीस मिळाला. उणेपणा त्याला प्राप्त झाला. संसारामध्ये रावणा इतके श्रीमंत तुम्ही आम्ही आहोत का? नाही. आपल्याकडे किती बँकाचे कर्ज आहेत फक्त आपल्यालाच माहिती असतं, आणि बँकेवाल्याला माहिती असतं. शेजाऱ्याला कळत नाही म्हणून बरं आहे. किती कर्ज आहेत आपल्यावरती हे आपल्याला आणि बँकेवाल्यालाच माहिती, बाकी कोणाला सांगता येणार नाही. एवढा श्रीमंत असलेला संसारातला रावण, त्याला भिक्षेचं पात्र अवलंबल्याच्या नंतर, त्यानं मागण्याचा विचार केल्याच्या नंतर त्याला उणेपणा प्राप्त झाला, कमीपणा प्राप्त झाला. त्याला भिकारी व्हावं लागलं. भिकारी कोणाच्या दारात? प्रभू श्रीरामांच्या, सीतादेवींच्या दारामध्ये त्याला भिकारी व्हावं लागलं. मागणारा संसारातला असला, मागायला सुरुवात केली का तो भिकारी झाला. मागणारा देव जरी असला ना, तरी त्याला सुद्धा भिकारीच व्हावं लागतं. बळी नावाचा राजा आहे. बळी यत्न केलेले आहेत खूप, आणि या यत्नांच्या पुण्याच्या योगानं आता त्याला इंद्रादिकांची जी पद आहेत, ती पद त्याला मिळणार आहेत. तेवढ्यात भगवान महाविष्णूंनी बटुकाचा वेश धारण केला, वामनाचा वेश धारण केला, आणि वामनाचा वेश धारण करून त्या बळीच्या दारामध्ये गेले. आणि बळीच्या दारामध्ये जाऊन त्याला भिक्षा मागतात. ज्यानं जगाची उत्पत्ती केलेली आहे, जो जगाची स्थिती सांभाळतो, आणि ज्याच्या हातामध्ये जगाचा लय आहे, असा जो विष्णू नावाचा परमात्मा आहे, त्यानं बटूचा वेश धारण केला, वामनाचा वेश धारण केला. भिक्षा मागण्यासाठी त्या बळीराजाच्या दारामध्ये केल्या. बळीनं भिक्षा दिली. यानं 3.5 पावलं जमीन मागितली, बळीनं भिक्षा दिली. हाही संतुष्ट झाला, तोही संतुष्ट झाला. हा बळीला विचारतो, मी तुझ्यावरती संतुष्ट आहे, काय देऊ? त्यानं सांगितलं, तू काय देणार आहे? तू माझ्या दारात मागण्यासाठी आलेला आहे. आज मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी धनको आहे, आणि तू ऋणको आहे. तुला जर करायचंच असेल ना, तर तू या बळीच्या जे द्वार आहेत ना, या सगळ्या द्वारामध्ये राखण करण्याचं काम कर. बळीच्या त्या नगराला 52 दरवाजे आहेत, आणि 52 दरवाजामध्ये यानं चोपदार मामांनी जसा दंड हातात घेतलाय ना, तसा दंड हातात घेऊन उभं राहून चोपदारकी करण्याचं, राखण करण्याचं, द्वारपालकी करण्याचं काम भगवंतांनी केलं. जो जगाचा नियंता आहे, जगाचा चालवणारा आहे, त्यानं भिक्षापात्र अवलंबलं तर त्याला भिकारी व्हावं लागलं. त्याला उणेपणा आला, त्याला कमीपणा आला. मागणारा कोणत्याही काळातला असू द्या, त्याला उणेपणा येतो, त्याला कमीपणा येतो. मग संत वाङ्मयामध्ये
ही मागणी का म्हणून आलेली असेल? ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, निळोबारायांना, श्री संत एकनाथ महाराजांना, श्री संत नामदेव महाराजांना मागणारा व्यक्ती हा उणेपणाला प्राप्त होतो या गोष्टीचं ज्ञान नसेल का? या गोष्टीचं ज्ञान नक्कीच त्यांना आहे, पण मागणारा हा प्रत्येक वेळेस उणेपणाला प्राप्त होत नाही. मागणारा प्रत्येक वेळेस कमीपणाला प्राप्त होत नाही. ऐका, मागणारा कोण आहे याचा विचार करा, त्याच्यावरून मागणी कमीपणाची का श्रेष्ठपणाची हे ठरवा. ज्याच्याकडं मागितलंय तो कोण आहे ते पहा आणि मग मागणी कमीपणाची का श्रेष्ठपणाची ठरवा. आणि जी वस्तू मागितलेली आहे त्या वस्तूकडं पहा. ती वस्तू जर श्रेष्ठ स्वरूपाची असेल ना तर तिथली मागणी श्रेष्ठ स्वरूपाची आहे, मोठेपणा प्राप्त करून देणारी आहे असं आपल्याला म्हणावं लागतं, समजावं लागतं. इथं मागणारे श्री संत नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराज म्हणजे कोणी तुमच्या माझ्यासारखे आहेत का? नाही. नैवेद्य हातीचा मूर्ती ठेवी हा अधिकार ज्यांचा आहे ना ते नामदेव महाराज आहेत. बालवयामध्ये वडिलांनी सांगितलं, मला आज पांडुरंगाच्या नैवेद्याची व्यवस्था करणं होणार नाही. हे नामदेवा, तू दुपारच्या वेळेस बरोबर जा आणि पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य दाखवून ये. बाल स्वभाव आहे. आईनं नैवेद्य बनवून दिला. नामदेव महाराजांनी तो नैवेद्य घेतला. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये गेले. देवाच्या समोर नैवेद्य ठेवला. हात जोडून उभे आहेत. पाणी वगैरे फिरवलं, मंत्र म्हटले, सगळ्या गोष्टी केल्या, पण पांडुरंग परमात्मा खाली वाकून तो नैवेद्य सेवन करायला तयार नाही. पांडुरंग परमात्मा कमरेवरती हात ठेवलेले आहेत. नामदेवाकडे पाहतोय, नैवेद्याकडे पाहतोय, नामदेवाकडे पाहतोय, नैवेद्याकडे पाहतोय, पण नैवेद्य स्वीकारायला तयार नाही, नैवेद्य ग्रहण करायला तयार नाही. नामदेव महाराज बाल स्वभावानं त्या पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, देवा, आजपर्यंत माझे वडील तुला नैवेद्य घेऊन यायचे, त्यावेळेस तू नैवेद्याचा स्वीकार करायचा. आज मी एक अल्पबुद्धीचा, अल्पज्ञानी, अल्पमतीचा छोटा मुलगा तुझ्याकडे आलोय, म्हणून तू नैवेद्य स्वीकारत नाही का? जोपर्यंत तू नैवेद्य स्वीकारणार नाही तोपर्यंत देवा मी तुझ्या समोरून हलणार नाही. भले तर मी माझं डोकं तुझ्या चरणावरती फोडून घेईन, पण तुला नैवेद्य स्वीकारावा लागेल. तू जर नैवेद्य नाही स्वीकारला ना, तू जर नैवेद्य नाही ग्रहण केलं ना, तर माझे वडील मला काय बोलतील, माझी आई मला काय बोलेल. नामदेव महाराजांनी बाल स्वभावानं पांडुरंग परमात्म्याच्या समोर हट्ट धरला, बाल हट्ट धरला. पांडुरंग परमात्मा सिंहासनावरून पाहतोय, विटेवरून पाहतोय, विटेवरून नामदेव महाराजांचं बोलणं ऐकतोय. पांडुरंग परमात्म्याच्या मनात विचार आला, बसावं आणि एकदाचं नैवेद्य ग्रहण करावा. पण आता जर बसलो तर पुन्हा 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 भक्त येतील, अट्टहास करतील, हट्ट धरतील आणि पुन्हा मला या ठिकाणी बसावं लागेल, नैवेद्य ग्रहण करावं लागेल. म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे. नामदेव महाराजांनी जाणलं, हा काय असं बसायचं दिसत नाही. नामदेव महाराजांनी आपलं डोकं पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती आदळायला सुरुवात केली. आता डोकं आपटणार तेवढ्यात पांडुरंग परमात्म्याने स्वतः नामदेव महाराजांना, हे जे लहान नामदेव महाराज आहेत त्यांना पकडलं आणि त्यांना उभं केलं आणि सांगितलं, नामदेवा, आता तू या ठिकाणी उभं राहा. मी तुझ्या हातचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराजांच्या हातून पांडुरंग परमात्मा नैवेद्य जेवतो, नैवेद्य स्वीकारतो. सामान्य अधिकार आहे का नामदेव महाराजांचा? ऐका, नामदेव महाराज म्हणजे कोणी सामान्य नाही. विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या सोबत पांडुरंग परमात्म्यानं पाठवून दिलं नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेवा, आता तू इथं राहायलास, माझ्याजवळ तुझं राहणं स्वाभाविक आहे,
पण ज्या आरती ज्ञानोबराय तुला सोबत न्यायचं म्हणतायत तीर्थयात्रेला, त्या आरती तू तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. नामदेव महाराज आणि ज्ञानोबराय सगळ्या तीर्थयात्रेला गेले, सगळ्या विश्वातली तीर्थ पाहिली, सगळ्या विश्वातली तीर्थ पाहिली. पुन्हा एकदा पांडुरंग परमात्म्याच्या जवळ आले. पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना विचारतो, नामदेव महाराज मला एक सांगा, तुम्ही सगळं जग पाहून आलात, ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये सगळे तीर्थ पाहून आलात, याच्यामध्ये तुम्हाला विशेष काय वाटलं? नामदेव महाराज सांगतात, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवरी देव कुठे. असा विठेवरचा देव मला कुठंच पाहायला भेटला नाही. असा विठेवरचा देव असून ज्या देवाच्या पायावरती चरणावरती आम्हाला डोकं ठेवायला भेटतं, असा देव मला जगामध्ये कुठंही पाहायला भेटला नाही. नामदेव महाराज म्हणजे कोणी सामान्य नाहीत. नामदेव महाराज म्हणजे अद्वैताच्या स्थितीवरती आरूढ झालेला, अर्थात अद्वैत स्थिती प्राप्त झालेला एक सिद्ध पुरुष म्हणजे नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांचा कपड्याचा व्यवसाय, कपडे शिवण्याचं काम करत आहेत. पहा, नामदेव महाराजांचा अधिकार सांगतो. कोण आहेत नामदेव महाराज? तुमच्या माझ्यासारखे सामान्य आहेत का? नामदेव महाराजांनी कपड्याचं गाठोडं खांद्यावरती घेतलं, कपडे विकण्यासाठी निघाले. कपडे विकायचे आहेत, पण कोणाला विकावे हे पण कळलं पाहिजे ना. व्यापार करायचा असेल तर ज्याच्यातून लाभ होणार आहे असा व्यापार केला पाहिजे. पण संतांचं जे हृदय आहे ना, ते सर्व हृदय झालेले असतात. त्यांना सर्वत्र देव दिसतो, सर्वत्र पांडुरंग परमात्मा दिसतो. नामदेव महाराज कपड्याचं ते गाठोडं घेऊन चालले. वाटेमध्ये माळरान लागलं, डोंगर लागला, आणि त्या डोंगराच्या वरती मोठमोठे दगड आहेत, धोंडे, मोठमोठे दगड धोंडे आहेत त्या डोंगरावरती. बरं का दस महाराज, आपल्या डोंगराला जसे धोंडे आहेत तसेच धोंडे, तसेच दगड नामदेव महाराजांनी पाहिले. उन्हाची वेळ आहे, नामदेव महाराज त्या डोंगराच्या बाजूने रस्त्यानं चाललेले आहेत. नामदेव महाराजांनी पाहिलं, या डोंगरावरती जे दगड आहेत ना, या दगडांच्या अंगावरती वस्त्र नाहीत, कापड नाहीत. किती ऊन लागतंय, किती ऊन पडले, आणि एवढं पडलेलं ऊन या जर धोंड्यांना दगडांना लागत असेल तर यांना किती त्रास होत असेल. नामदेव महाराजांनी विचार केला, गाठोडं खाली ठेवलं, आणि गाठोड्यातली सगळी जी कापडं आहेत ना, बरोबर मोजून कापून प्रत्येक दगडाला ती कपडे वाटून टाकली. सांगितलं, पैसे यावेळेस जर नसले ना तर तुम्ही पुढच्या वेळेस, मी ज्यावेळेस बाजारला येईल ना त्यावेळेस तुम्ही पैसे द्या. कोणाला सांगितलं? दगडू पाटलाला, धोंडू पाटलाला, गोंडू पाटलाला, यांना सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांना कपडे घातले धस महाराज, सगळ्या दगडा धोंड्यांना कपडे घातले, आणि सांगितलं, पुढच्या बाजाराला आल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी पैसे जमा करून माझ्याकडं द्या. सगळ्यांना मोजून कपडे दिले, ज्याच्या त्याच्या मापाचे दिले, ज्याच्या त्याच्या मापाचे. बरं का भक्तराज महाराज, कोणालाच कमी दिलं नाही, कोणाला जास्त दिलं नाही. नामदेव महाराज म्हणजे शिंपी आहेत, हुशार आहेत. नामदेव महाराजांनी सगळ्यांना मोजून दिले, सगळ्यांना बजावून सांगितलं, पुढच्या बाजाराला येताना कपड्याचे पैसे आणून ठेवा, मी कपड्याचे पैसे पुढच्या बाजारी घेऊन. अहो, इतका सर्वहृदयी महात्मा, ज्याला दगडामध्ये जीव दिसतोय, ज्याला दगडाला होणाऱ्या दुःखाची जाणीव आहे, असा महात्मा, काय कमी असेल हो त्यांच्याकडे, काय कमी असेल? इथं मागणी करणारे श्रीसंत नामदेव महाराज आहेत. म्हणून इथली जी मागणी आहे ना, ती श्रेष्ठ स्वरूपाची मागणी आहे. ऐका, ज्याच्याकडं मागतायत ना तो कोण आहे? श्रीसंत नामदेव महाराज सांगतात, मी ज्याच्याकडं मागतोय ना तो कमळापती आहे. अभंगाचं शेवटचं चरण, नाम म्हण कमळापती, नाम म्हण कमळापती, हो नाम म्हण कमळापती, नाम म्हण कमळापती, नाम म्हणे कमळापती, नाम म्हणे कमळापती, हो नाम म्हणे कमळापती, नाम म्हणे कमळापती, नाम म्हण कमळापती, नाम म्हण कमळापती, हो नाम म्हण कमळापती, नाम म्हण कमळापती, हो नाम म्हणे कमळापती, नाम म्हणे कमळापती, हो नाम म्हणे कमळापती, नाम म्हणे कमळापती.
पंढरीचा वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा पंढरीचा वासुदेव पंढरीचा नाम म्हणे कमळापती हेची जावा पुढता पुढती हेची जावा पुढता पुढती कमळापती हेची जावा पुढता पुढती हेची जावा पुढता पुढता पुढती नामदेव महाराज मागतायत आणि ज्याच्याकडं मागतायत तो कोणी सामान्य आहे का? मागणीचा विचार करत असताना पण 3 गोष्टींचा विचार करत होतो. पहिली गोष्ट, मागणी ती श्रेष्ठ आहे. मागणारा जर श्रेष्ठ असेल तर मागणी श्रेष्ठ आहे. इथं मागणारे नामदेव महाराज आहेत म्हणून इथली जी मागणी आहे ती श्रेष्ठ स्वरूपाची मागणी आहे. इथली मागणी मागणाऱ्याला श्रेष्ठ स्वरूपाला पोहोचवणारी मागणी आहे. आणि दुसरा घटक आपण पाहिला, मागणी कोणाकडे केलेली आहे त्याचा विचार करा आणि मागणी कनिष्ठ स्वरूपाची का श्रेष्ठ स्वरूपाची हे ठरवा. व्यवहारामध्ये आपण जीव हा जीवाकडे मागत असतो, जीव जीवाकडे मागतो. इथली जी मागणी आहे ती कनिष्ठ स्वरूपाची मागणी असलेली आपल्याला पाहायला सापडते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीनं कीर्तनाच्या मंडपामध्ये बसल्याच्या नंतर शक्यतो कीर्तनाच्या मंडपात बसल्याच्या नंतर कुणी कोणाकडं व्यवहारातली वस्तू मागत जाऊ नाही. कीर्तनाच्या मंडपात बसल्याच्या नंतर मागावं, काय मागावं? परमतत्वाच्या विषयी मागावं, देवाच्या विषयी मागावं, संतांच्या विषयी मागावं, पण व्यवहाराच्या विषयी मागू नये. पहा, कीर्तनाच्या मंडपात बसलो असताना एखाद्या व्यक्तीला आठवण झाली, होत नाही असं नाही. आता 10 10:30 वाजल्या का आठवण होते लोकांना, तुमच्याकडे नाही होत का? बऱ्याच लोकांना कीर्तनात बसल्याच्या नंतर आठवण होते. बसलेले असतात, श्रवण करायला थोडंसं जड जातं, झोप यायला लागते, आळस आल्यासारखं वाटतो आणि मग त्यांना वाटतं आपल्या खिशातली ती पुडी काढावी, ती वल्ली काढावी आणि तिला थोडंसं चुना लावावा आणि मग ते सेवन करावं असं वाटतं. तंबाखू खावी वाटते कीर्तनात बसल्याच्या नंतर. वाटू नये या मताचा मी नाही, वाटलं पाहिजे माणसाला. काही न वाटण्यापेक्षा काहीतरी वाटणं चांगलं आहे. तंबाखू खायची इच्छा त्याला झाली. आता इथं तंबाखू खाण्याची इच्छा झाल्याच्या नंतर त्यानं पाहिलं आपल्या खिशामध्ये ती पुडी आहे. कोणती असते भक्तराज महाराज? तंबाखूची पुडी कोणती असते? कोणतं ब्रँड असते? माहित नाही ना? हीची द्यावी पुढं तर पुढती. तो काढतो बिचारा खिशातून, हातावरती घेतो, पण तिला लावण्यासाठी जे लागतं ना ते त्याच्याकडं नाही. तो पाहतो, या खिशात पाहतो, त्या खिशात पाहतो, वरच्या खिशात पाहतो, त्याला वाटतं आपलं घरीच राहिलं. मग तो शेजाऱ्याला हळूच, जो ऐकण्यामध्ये मग्न आहे त्याला असं हळूच इशारा करतो आणि त्याला म्हणतो, थोडं काय दे, चुना दे. नाही तर जगातली सगळी माणसं चुन्याचे डबे सोबतच घेऊन फिरतात. चुना लावायला पक्की आहेत लोक, नाही का? माझ्या सहित सगळे जण. आलं लक्षामध्ये? त्यानं शेजाऱ्याला चुना मागितला. आता यानं चुन्याच्या बदल्यात पुडी घेतली. दोघांनी एकमेकांना सहकार्य केलं. मला एक सांगा, ज्याच्याकडं पुडी आहे त्यानं शेजाऱ्याकडं चुन्याची डबी मागणं हे कमीपणाचं आहे का मोठेपणाचं आहे? इथं मागणारा भिकारी आहे, ज्याच्याकडं मागतोय तोही भिकारी आहे, आणि जी वस्तू मागायची आहे त्या वस्तूला काही किंमत नाही. ती फक्त चुना लावायसाठीच कामाला येते, दुसऱ्या कशाला कामाला येत नाही. काय किंमत आहे त्याला? काय किंमत आहे का त्या चुन्याला? होय, चुन्याला काही किंमत आहे का तुमच्याकडं? चुना काय असं सोन्याच्या भावात विकतो का तुमच्याकडे? काय सोनार मामा नाही आले का?
राखण करतात काय घरी तू इकडं आल्यामुळं राखण करावं लागत असेल सुन्याला किंमत नाही बरं जो मागणारा आहे तोही भिकारी आहे ज्याच्याकडं मागितलं त्याच्याकडं चुना आहे पण पुडी नाही म्हणून तोही भिकारी आहे म्हणून इथली जी मागणी आहे ना ती मागणी भिकारी निर्माण करणारी मागणी आहे या मागणीला पण श्रेष्ठ स्वरूपाची मागणी म्हणू शकत नाही मागणाराचा विचार करा मागणारा जर श्रेष्ठ असेल तर मागणी मोठेपणाची आहे श्रेष्ठपणाची आहे मागणारे नामदेव महाराज आहेत म्हणून इथली मागणी मोठी आहे ज्याच्याकडं मागतायत तो कोणी सामान्य आहे का नामदेव महाराजांनी त्याचा परिचय करून देत असताना मी कोणाकडं मागतोय त्याचा परिचय करून देत असताना सांगितलं तो कोण आहे नामा म्हणे कमळापती कमलाचा पती जो कोणी आहे ना त्याच्याकडं मी मागतोय हे कमलापती हेची द्यावे पुढत पुढती मी आतापर्यंत जे मागितलं ना हे पुन्हा पुन्हा पुढत पुढती मला तुम्ही द्यावं कमलापती म्हणजे कोणी सामान्य आहे का कमलापती म्हणजे देव आहे ईश्वर आहे त्या ईश्वराच्याकडं नामदेव महाराज मागतायत त्याच्याकडं काय कमी आहे हो त्यानं जर द्यायचं ठरवलं तर तो कोणाला काहीही देऊ शकतो एवढं सामर्थ्य त्याच्याकडं आहे ज्याला बोलता येत नाही त्याला बोलवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं आहे ज्याला चालता येत नाही त्याला चालवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं आहे ज्याला गती नाही त्याला गतिशील बनवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं आहे काय कमी आहे त्या देवाच्याकडं विश्वमाऊली ज्ञानोबा आहे त्या देवाच्या बद्दल बोलत असताना सांगतात त्या देवाच्याकडं काय आहे ज्ञानोबरायांनी फार गोड वर्णन केलं ज्ञानोबराय म्हणतात ऐका यश श्री वैराग्य ज्ञान ऐश्वर्य ऐसे हे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत त्या देवाच्याकडं काय कमी हो ज्ञानोबराय म्हणतात त्याच्याकडं यश आहे आपल्याकडे यश असतं का आपल्याकडे यश नावाचा मुलगा असू शकतो पण यश असण्याची शक्यता नाही. एखाद्याला यश नावाचा मुलगाच असेल त्याचं काय सांगता येते असू शकतो एखाद्याला पण यश आपल्याकडे यश आहे का त्या भगवंताच्याकडं यश आहे यशे थोरविला मारुती मारुती जो आहे ना त्या मारुतीच्याकडे केवळ यश होतं म्हणून तो श्रेष्ठ होता हा यश नावाचा जो गुण आहे ना तो गुण त्या परमात्म्याच्याकडं आहे श्री म्हणजे लक्ष्मी ती लक्ष्मी त्या परमात्म्याच्याकडं आहे काय कमी आहे त्याच्याकडं लक्ष्मीच्या बाबतीत काय कमी आहे आपल्या सगळ्या संपत्तीचा मालक कोण आहे आपण आहेत का तो आहे आपण मालकच नाही आपण फक्त बुजगावणं माहिती आहे ना तुम्हाला शेतात उभा केलेलं कशासाठी उभा करतात तुमच्याकडे असतं का बुजगावणं डुकर शेतात येऊ नये म्हणून उभा केलेलं ते जे असतं ना त्याला बुजगावणं म्हणतात असतं का तुमच्याकडं रानडुक्कर शेतात येऊ नये म्हणून जे मनुष्याकृती उभा केलेलं असतं त्याला काय म्हणतात बुजगावणं म्हणतात आपण तसं हे सगळं धन ही सगळी संपत्ती ही सगळी श्री ऐश्वर्य हे सगळं त्याचं आहे आपण फक्त बुजगावणं आपल्याला स्वतंत्र सत्ता नाही ना ती संपत्ती जमा करण्याची सत्ता आहे ना त्या संपत्तीचा वेच करण्याची सत्ता आहे ना ती संपत्ती संचय करण्याची सत्ता आपल्याकडं आहे फक्त आपल्याला भ्रम झालेला आहे मी कमवतोय मी कीर्तन केलं म्हणून पाकिट आलं मी अमुक केलं म्हणून हे झालं या सगळ्या गोष्टी भ्रमाच्या आहेत वास्तव जर पाहिलं ना तर हे सगळं त्याच्या अधीन आहे परमात्म्याच्या अधीन आहे ही जी सगळी स्त्री आहे ना त्याच्या अधीन आहे ऐका यश श्री औदार्य श्री म्हणजे संपत्ती त्याच्याकडं असून त्याच्याकडं औदार्य आहे म्हणजे देण्याची जी भावना आहे ती भावना त्याच्याकडं आहे त्याच्याकडं ज्ञान आहे त्याच्याकडं वैराग्य आहे एवढे गुणाच्या मध्ये श्रेष्ठ असलेले 6 गुण त्या परमात्म्याच्याकडं आहे त्याच्याकडं काय कमी असणार आहे पहा तो जो परमात्मा आहे ना तो परमात्मा सगळ्यांना देण्यासाठी समर्थ आहे
फक्त त्याच्याकडं आपण भावयुक्त अंतःकरणानं गेलं पाहिजे. नामदेव महाराज एका अभंगामध्ये फार गोड सांगतात, तो सदाशिव नावाचा जो परमात्मा आहे ना, तो सदाशिव नावाचा परमात्मा भक्त जर भावयुक्त अंतःकरणानं त्याच्याकडे गेला ना, तर त्याला भुक्ती देतात आणि त्याला मुक्ती देतात. अहो सदाशिवा देसी भुक्ती मुक्ती भावा. सदाशिव नावाचा परमात्मा तो देव भुक्ती देण्यासाठी समर्थ आहे. भुक्ती म्हणजे काय हो? भुक्ती म्हणजे भोग. भुक्ती म्हणजे भोग. शब्द स्पर्श रूप रस गंध आदीच्या माध्यमातून जे भोग उपभोगले जातात, हे सगळे भोग देण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे? देवाकडं आहे, परमात्म्याकडे आहे. तो देव काय म्हणून देऊ शकत नाही? संसारातल्या सगळ्या वस्तू तो जीवाला देऊ शकतो. नचिकेत नावाचा एक साधक यमाच्या दारात गेला, यमदेवतेच्या. 3 दिवस उपवास घडला, यमदेवता प्रसन्न झाली आणि त्या नचिकेताला विचारते, नचिकेता मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तू माझ्या दारात 3 दिवस अतिथी म्हणून येऊन बसलेला आहे, माझ्याकडून तुला अपेक्षा काय आहे? त्या नचिकेतानं 3 वरदानं मागून घेतली. 3 प्रकारची वरदानं त्या यमाच्याकडून मागून घेतली. त्याच्यापैकी 3रं वरदान मागत असताना यम म्हणतो, तुला जगातलं काहीही मी देऊ शकतो. म्हणजे जगातली संपत्ती तू माग, ऐश्वर्य माग, या सगळ्या गोष्टी मी तुला देऊ शकतो, तेवढं सामर्थ्य माझ्याकडं आहे. देव संसारातलं काय म्हणून देऊ शकणार नाही. एखाद्याच्या प्रारब्धामध्ये जर मुलगा नसला, अपत्य नसलं, तर त्यानं भगवान भोलेनाथांना शरण जावं, भोलेनाथांना जल अर्पण करावं, त्यांना त्रिदल जे आहे त्रिदल, ते त्रिदल अर्पण करावं, त्याला भस्म अर्पण करावं आणि त्यांना प्रार्थना करावी. तो भोलेनाथ त्या साधकाला अपत्य प्रदान करण्यासाठी समर्थ आहे. ज्याच्याकडं ज्या गोष्टीची उणीव आहे, ती गोष्ट आपण त्याच्याकडं मागितली ना, तर तो देण्यासाठी समर्थ आहे. रावणानं काय केलं? रावणानं महादेवाची सेवा केली, किती संपत्ती दिली आपण पाहिली. रावणाला जेवढं मोजता येणार नाही एवढी संपत्ती रावणाला परमात्म्यानं दिली. त्याच्याकडे काय कमी आहे? चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याचे खाणे, मुकुट सकळामणी, हा मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा, धन्य तोचे विठोबा, धन्य तोचे विठोबा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. सगळे गुण त्याच्याकडं वसतायत. लावण्याची खाण म्हणजे तो परमात्मा आहे. देसी भुक्ती, तो भुक्ती देण्यासाठी समर्थ आहे. देसी मुक्ती, मुक्ती देण्यासाठी समर्थ आहे. आपल्याला मुक्ती मिळते का? मुक्ती मिळण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण आपल्याला मुक्ती मिळते का? नाही. 7 दिवस झाल्याच्या नंतर 8व्या दिवशी आपल्याला नुक्ती मिळते, पण मुक्ती मिळत नाही. तो जो परमात्मा आहे ना, तो परमात्मा मुक्ती प्रदाता आहे, मुक्ती प्रदान करण्यासाठी समर्थ आहे. देसी मुक्ती, तो मुक्ती देऊ शकतो एवढा समर्थ आहे. परमात्म्याच्या बाबतीत विचार करत असताना परमात्मा एवढं व्यापक, एवढं उदार दुसरं कोणी असण्याची शक्यता नाही. म्हणून नामदेव महाराज त्या परमात्म्याच्याकडं, ते कमळापतीच्याकडं मागतायत. नामदेव महाराज म्हणतात, हे कमळापती, माझी पुन्हा 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 तुझ्या पायावरती हीच विनंती आहे, हेच द्यावे पुढता पुढती, हेच तू मला पुढता पुढती दे. काय द्याय? मला पंढरीचा वास दे. अभंगाचं 2रं चरण. वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा,
सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा सदा हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा 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 नामदेव महाराज मागतात त्या कमळापती नावाच्या भगवंताच्याकडं मागतात. आता राहिली तिसरी गोष्ट. ती गोष्ट नामदेव महाराजांनी या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून आपल्या समोर ठेवली. ती अशी आहे, नामदेव महाराज मागतायत पण संसारातली वस्तू मागतायत का, व्यवहारातली वस्तू मागतायत का? नाही. नामदेव महाराजांनी काय मागितलं? वास द्यावा पंढरीचा. हे कमळापती, हे भगवंता, मला पुन्हा पुन्हा त्या पंढरीचा वास मिळाला पाहिजे, म्हणजे पंढरीचं सानिध्य मिळालं पाहिजे. पहा, तुम्ही आम्ही जिथं राहतो त्या स्थळाचा परिणाम आपल्या अंतःकरणावरती, आपल्या साधनेवरती होत असतो. म्हणून पूर्वीच्या काळचे जे ऋषीमुनी आहेत ना, ते साधना करण्यासाठी, म्हणजे सिद्ध होऊन परमात्म्यापर्यंत पोचण्याची साधना करण्यासाठी ते अरण्यवास स्वीकारायचे. डोंगरामध्ये, जंगलामध्ये, गुहेमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते परमात्म्याच्या प्राप्तीची साधना करायचे. त्या स्थळाचा परिणाम आपल्या अंतःकरणावरती होत असतो. नामदेव महाराज सुरुवातीला त्या पंढरीचा वास मागतात. त्याचं महत्त्वाचं कारण, पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर, पंढरी नावाच्या क्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर माणसाचं जे मन आहे, माणसाचं जे अंतःकरण आहे, माणसाचं जे हृदय आहे ना, ते हृदय तिथल्या भूमीमध्ये वेड होऊन जातं. पहा, त्या पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर कोणीही असू द्या, कसलाही असू द्या, पण तिथली जी भूमी आहे ना, ती भूमी खेचरीची आहे. खेचरीची. खेचरी कळते का तुम्हाला? खेचरी, भूत वगैरे तुम्ही पाहिलेले आहेत का? भूत नाही पाहिले? इथं पलीकडच पहिलं ते हे करायचे ना, PM चं करायचे ना, तुम्ही पाहिले का? इथं पलीकडच करायचे ना. यांनी नसन पाहिलं, पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. पलीकडच PM करायचं होतं ना ते. मग भूत दिसत नाहीत का तुम्हाला इथं? हा भूतांचाच दरबार आहे ना सगळा. हे भूतनाथ आहेत, भूतनाथ. भूते विताळे नाचती हर्षयुक्त उमापती. याची जर वरात निघली ना, याचं एकदा लग्न झालं, तसं 2दा लग्न झालं याचं. पण पहिल्या लग्नाचं मला सांगायचं नाही, दुसऱ्या लग्नाचं सांगतो. याचं लग्न झालं आणि लग्नाच्या नंतर याची वरात निघली. वरातीला नाचण्यासाठी कोण असेल? भूते वेताळे नाचती. भूत आहेत, वेताळ आहेत. ही भूत नाचायची. तुम्ही भूत पाहिलेली आहेत का? भूत फार गोंडस दिसतात, गोड दिसतात, सुंदर दिसतात. भूत नाही पाहिलेली? 1 मिनिट डोळे झाकून घ्या, तुम्हाला सगळ्यांना भूत दाखवतो मी. सगळ्यांना फक्त 1 मिनिटासाठी डोळे झाकून घ्या, सगळ्यांना भूत दाखवणार. कोणाची इच्छा आहे भूत पाहायची? भूत पाहायचं का तुम्हाला? इथं बरेच भूत आणून सोडलेले आहेत आम्ही बाहेरून. बघायचे का तुम्हाला सगळ्यांना? हा, भूत पाहायचे तुम्हाला? भूत झपाटत असतात पहा, भूत झपाटत असतात. एकदा झपाटलं का माणसाला काही कळत नाही. हे जे पंढरपूरचं भूत आहे ना, हे सुद्धा खूप मोठं भूत आहे. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, हे पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. हा पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे
पंढरीचे रान नामदेव महाराज पंढरीचा वास मागतात. कशासाठी मागतात? तिथं मोठं भूत राहतं, त्या भूताचं सान्निध्य मिळावं म्हणून पंढरीचा वास मागतात. पंढरीचे भूत मोठे ते काय करतं? आल्या गेल्या झडपी वाटे, एखादा त्याच्या वाटेनं चालला, वाटेनं निघाला का त्याला झडपण्याचं काम करतं. काम करतं. एकदा का त्यानं झडपलं का मग पुन्हा मनामध्ये त्याच्या विषयीचीच भावना राहते, दुसऱ्या कोणाच्या विषयीची भावना राहत नाही. एकदा का त्या पंढरपूरच्या भूतानं झडप टाकली का पुन्हा बाकी विचार अंतःकरणातले सगळे निघून जातात. याचा सरळ अर्थ असा आहे, त्यानं झडप टाकली म्हणजे जीवाला यथार्थ ज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं. आणि ब्रह्मज्ञान झालं म्हणजे इतर जी ज्ञान आहेत, म्हणजे जे अज्ञान आहे सगळं अज्ञान निवृत्त होतं आणि केवळ एक परमात्मा, एक देव दिसायला लागतो. देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. पंढरीचा वास नामदेव महाराज मागतात. कशासाठी? कारण इथलं जे भूत आहे ना, ते भूत जीवाचं कल्याण करणार आहे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. इथलं जे रान आहे ना, ते रान बहु खेचरीचं आहे. बहु खेचरीचे रान, जाता येता वेडे होय मन. जात असताना आणि परत येत असताना मन आहे ना, मन वेड होऊन जातं. जोपर्यंत मन वेड होत नाही तोपर्यंत व्यक्ती किंवा जीव भक्ती पंथावरती आरूढ होत नाही. भक्ती पंथावरती आरूढ होण्यासाठी वेड व्हावं लागतं. वेड. आणि या पंढरपूरच्या वाटेला लागलं, पंढरपूरच्या परिसरामध्ये गेलं का तिथलं जे खेचरीचं रान आहे, भूतांमधला एक प्रकार आहे खेचरी. खेचरी नावाचं जे भूत आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. हे भूत काय करतं? बाकीची भूत त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर झडपतात. म्हणजे त्याचं वारं आलं तरच ते झडपतात. पण हे खेचरी नावाचं जे भूत आहे ना, हे भूत थोडंसं वेगळं आहे. याच्या एरियात जरी आपण गेलो ना, याच्या परिसरात जरी आपण गेलो ना, तरी ते आपल्याला झपाटून टाकतं. ते सुट्टी देत नाही. पहा, कधी कधी वडाच्या झाडाखाली वगैरे भूत सांगायचे नाही का, पूर्वीच्या काळी. म्हणजे गावच्या बाजूला वडाचं झाड आहे आणि त्या ठिकाणी खूप मोठी भूत आहेत वगैरे सांगितलं जायचं. चिंद आहे, अमुक आहे, तमुक आहे, बरीच नावं आहेत भूताची. मला सगळे मी पाहिलेले आहेत, पण तुम्हाला नाही दाखवणार. पाहिजे असले तर सांगा, ती दाखवतो. खेचरी नावाचं जे भूत आहे ना, ते भूत त्याच्या परिसरात गेलं ना तरी ते झपाटत असतं. पंढरीचं हे जे रान आहे ना, या खेचरी नावाच्या भूतानं व्यापलेलं आहे. या रानात एकदा का व्यक्ती गेला का मग तो त्या परमात्म्याशी एकरूप होण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागतो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, मला त्या पंढरीचा वास दे. मी एकदा का तिथं गेलो आणि या खेचरीने एकदा का मला झपाटलं आणि आपलंसं करून घेतलं का मग मला पुन्हा परत येण्याची आवश्यकता राहणार नाही. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. पंढरपूरचं हे जे क्षेत्र आहे ना, या क्षेत्राचं महात्म्य आहे. जो कोणी या ठिकाणी जातो ना, त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतायत, मी या पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये राहिलेलो आहे. इथलं महात्म्य मला समजतं, मला कळतं. इथल्या भूमीतलं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य मला जाणवलेलं आहे. म्हणून हे कमळापती, मला पुन्हा पुन्हा हे दे, त्या पंढरीचा वास दे. वास द्यावा पंढरीचा. आणखी काय द्यावं? सदा संग हरिदासांचा. नुसता पंढरीचा वास काही कामाचा नाही. कारण पंढरपूरमध्ये जसं वारकरी लोक राहतात तसं बाकीचे सुद्धा लोक राहतातच ना. बाकीचे लोक सुद्धा राहतात, बाकीचे इतर जीव सुद्धा राहतात. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जसं वारकरी लोक हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये विणा, चिपळ्या घेऊन भजन करत फिरत असतात, तसं त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये श्वान शुक्र सुद्धा फिरत असतात ना, नाही का महाराज? श्वान शुक्र सुद्धा फिरत असतात. पण त्यांच्या दृष्टिकोनातून पंढरपूरचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य इथं सांगायचं नाही. नामदेव महाराज सांगतात, मला त्या पंढरपूरमध्ये वास दे. म्हणजे मी पंढरपूरमध्ये राहिलो पाहिजे. पंढरपूर मी सोडलं नाही
पाहिजे त्या क्षेत्राच्या ठिकाणी कायमस्वरूपी मला वास्तव्यासाठी हे कमलापती ठेव. आणि तिथं ठेवल्याच्या नंतर सदा संग हरिदासांचा, हरीच्या दासांचा, हरीच्या सेवकांचा मला संग लागू दे. हरिदासांच्या संगतीत गेल्याच्या नंतर जीव हा मुक्तिपंथाला लागत असतो. म्हणून नामदेव महाराज देवाच्याकडे मागणी करत असताना म्हणतात, मला पंढरीचा वास दे, हरिदासांची संगती दे. भलं हे करत असताना मला तू कोणत्याही योनीमध्ये, कोणत्याही कुळामध्ये जन्म हो का बलते आते, 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 जन्म होगा बलते आते, जन्म होगा बलते आते, जन्म होगा बलते आते, जन्म होगा बलते परिमीना चुके हरे बापे, परिमीना चुके हरे बापे, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. परिया जोगे हरि बाते, परिया जोगे हरि बाते, वास जावा पंढरीचा, वास जावा पंढरीचा, वास जावा पंढरीचा, वास जावा पंढरीचा. नामदेव महाराज देवाकडं मागत असताना देवाला म्हणतात, संताची संगती मिळणार असेल, पंढरपूरमध्ये वास मिळणार असेल, तर मग मला जन्म हो का भलते याती, माझा जन्म भलत्या यातीमध्ये म्हणजे कोणत्याही यातीमध्ये झाला तरी मला काही हरकत, काही अडचण नाही. भले तू मला ब्राह्मण कुळामध्ये, वैश्य कुळामध्ये, शूद्र कुळामध्ये, कोणत्याही कुळामध्ये मला तू जन्माला घातलंस तरी सुद्धा माझी कोणत्याही प्रकारची हरकत असण्याचं कारण नाही. तू मला कोणत्याही कुळात जन्माला घातलं ना, परी मी न विसंबे तुझी भक्ती. हे देवा, कोणत्याही कुळात जन्माला घातलं, पंढरपूरमध्ये वास दिला, संतांची संगती दिली, तर मी तुझी भक्ती, त्या भक्तीमध्ये कधीही विसंब पडणार नाही, कधीही त्या भक्तीमध्ये विसर पडू देणार नाही. असं श्री संत नामदेव महाराज कमलापती नावाच्या भगवंताच्याकडं मागताय. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना देवाना हात दिलेले त्यांनी एकदा हात वरती करा. गोडीत सांगतो, सगळ्यांनी वरती करा. गोडीत सांगतो, सगळ्यांनी वरती करा. पाठीमाग स्वयंपाक करणारे तिकडे बसलेले आहेत, मला दिसत आहेत इकडून तिकडचे, पण इकडं मंदिराच्या समोर बसलेले. महादेवाचा तिसरा डोळा आजच्या दिवस माझ्याकडे करा. हात वरती, हातानं टाळी वाजवायची, मुखानं परमात्म्याचं नाम घ्यायचं आणि अंतकरणामध्ये त्या देवाच्या विषयी प्रेम धारण करायचं. थांबा जरा, टाळी मी वाजवायला सांगतो ना. हात वरती घ्या ना, खाली नका. घेतले का वरती? हात घेतले सगळ्यांनी. तिकडे एक मामा तसेच बसलेले आहेत, पोराच्या आडुंगी. त्यांना वाटलं बाबांना काय दिसतंय धोत्रावाल्याच्या आडुंगी बसल्याच्या नंतर.
सांगितलं ना, तिसरा डोळा आजच्या दिवस माझ्याकडे उष्णा. सगळ्याकडे लक्ष, हात वरती करा. सरळ केले का? गोडीत सांगतो, प्रेमानं सांगतो, हात वरती करा. नाही तर मग मला माझ्या भाषेत सांगावं लागेल. विठोबार हरी विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार हरी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई 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 हबा हबा खबा 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 घ्या हाताखाली घ्या. घेतले? किती आज्ञाधारक आहेत बघा. सांगितलं का लगेच ऐकतंय. महाराज पहिल्यांदाच असे लोक भेटले मला, एवढे आज्ञाधारक सगळे.